आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं चल निघते मी, मलाही ऑफिसला जायचंय. बाय. गिरिजा, तुझं मन ओळखणं खरंच अवघड आहे. त्याची काही गरज पण नाहीये. काय झालं? तुला कळलं नाही मी काय म्हणालो? हे बघ, तुझ्यावर काही माझा पर्सनल राग वगैरे नाही, पण तू हे जे काही करतोस ना ते प्लीज थांबव. नाही, मला खरंच कळलं नाही तू काय बोलतोयस. बर, मी सांगतो. रेश्मा सोबत एंगेजमेंट झाली तुझी, आता तुमचं लग्न पण होईल. हा हो, पण त्याचा काय संबंध इथे? संबंध आहे. अरे तुझं लग्न ठरवून सुद्धा तू ताईच्या मनाशी खेळतोस. मी? हो, तूच. तुझ्यामुळे ताईला जो काही पुढे त्रास होईल याचा तू विचार नाही करत आहेस. की तू दुखावली जावी हेच तुला वाटतं. आणि हे बघ, हे जर असं असेल ना तर मी हे होऊ देणार नाही. हे बघ गौरव, तू समजतोय तसं काही नाहीये. आणि मला तरी ते तसंच वाटतंय. अरे मी काय लहान नाही ना हे सगळं न कळायला. ताई तुला खूप चांगला मित्र म्हणते, त्यामुळे ताईला प्रेमात पाडण्याचा तू प्रयत्न करू नकोस प्लीज. मित्र म्हणतो की इथून पुढे तुम्ही नाही भेटलात तरी चालेल. गौरव पण हे बघ मला सॉरी, पण मला खरंच काही ऐकून घ्यायचं नाही. ही माझी रिक्वेस्ट आहे असं समज. तू आता गेलास तरी चालेल. हा बाबू सर, बोला. आता आपण आत्ता नाही, येतो. आई, मामी, आई. काय करते? पाडशील ना म्हातारीला. कोल्हापूर कॅन्सन, कोल्हापूर कॅन्सन. लहान आहेस का आता? लहानच आहे गो मी मामी. नको ग, त्रास नको देऊ. वहिनी, माझ्याशी गप्पा मार ना प्लीज. नाही आता आई, खूप काम आहेत मला. वहिनी, अरे मला बोर होत. देवा, काय करायचं गो हिचं? उगाच थांबवलं हिला. अभ्यासाच्या नावाने आता बॉम्ब आहे. नाही, उलट इथे राहून मी जास्त अभ्यास करणार आहे. करशील. जास्त त्रास देणार आहेस आम्हाला. आई नाही, वासंती ऐक, माझं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे. मी फावल्या वेळात ट्युशन्स घेणार आहे, वहिनीला मदत करणार आहे आणि तुझी काळजी घेणार आहे. नको बाय, माझी काळजी नको घेऊ. उपकार कर माझ्यावर. आई येऊ का? अगं मयुरी, ये ना. ये बाई, हे घे तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय आहे यात? रव्या बेसनाचे लाडू आहेत. हर्षुबाईने पाठवले असतील. मयुरी कशी आहेस? मी मस्त आहे. हो, बहिणीनेच पाठवले आणि तिने निक्षून सांगितलंय की चिटल्याच्याच हातात दे म्हणून. चिटल्या काय गो? सॉरी ऍक्च्युली बहिणी जसं बोलली ना तसंच बोलायला गेले मी. ठीक आहे, चालेल गो. आणि हो, बहिणीने सांगितलंय की तुझ्याच हातात द्यायला. घरात इतर कुणाच्या हाती लागले तर सगळे लाडू इथेच फस्त होतील म्हणून. बरोबर आहे. गौऱ्याला कळलं ना तर बसल्या जागेवर अख्खा डबा संपून टाकेल तू. असं आहे का? मग तू आत्ताच जाऊन बॅगेत ठेव. त्याच्यासाठी काय मी आणेन नंतर बनवून. ऍक्च्युली हे लाडू आम्ही सगळे मिळून संपवू शकतो.
म्हणजे कोल्हापूर कॅन्सल. कोल्हापूर कॅन्सल म्हणजे माझी ट्रान्सफर इथल्या ब्रांच मध्ये झालीये, तर कोल्हापूर कॅन्सल. अरे वा, चांगलंय. म्हणजे आता तू पण इथेच असणार. येस. चांगलंय. चला आता मी निघते. बहिणीलाही सांगेन की तुझं कोल्हापूर कॅन्सल झालंय. हो सांग तू. आधी आमच्या सोबत जेवायला चल. जेवायला? हो मग मागच्या वेळी आली होतीस तेव्हा काय म्हणाली होतीस? पुढच्या वेळी नक्की जेवेन. हा चल. आता एकत्र बसूया जेवायला सगळे. हवं तर मी तुझ्या आईला फोन करून सांगते. नको आईला कोणी काही सांगू नका, मी जेवायला थांबते. चल तयारी कर. बाबू बाय, या एरियामध्ये काय करताय तुम्ही? अरे त्या गौरवला बोलवलं इथे भेटायला. कोण तो 20 लाख वाला बकरा काय? अहो, त्याला लुटायला हा पण होता ना आपल्या सोबत. एक विचारू का, तुम्ही त्याला काय कापायचं ठरवलाय का? म्हणजे काय पण म्हणा बाबूबाई, ते मस्त गुंडाळा तुम्ही त्याला. म्हणजे माणसं कशी गुंडाळ ना ते आपल्या बाबूबाईकडून शिकावं. या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंय? कुठे बघितलंय? हा तोच माणूस आहे ज्याने माझ्याकडून बॅग पळवली होती. पण हा बाबू सोबत काय करतोय? म्हणजे हा बाबूचाच माणूस आहे. म्हणजे बाबू मला गंडवतोय. स्वतःचेच पैसे स्वतः चोरून मला कामाला लावलंय. बाबूचा याचा अर्थ बाबूचे पैसे बाबूला मिळालेत. आता मी बाबूचं काहीच देणं लागत नाही. डिलिव्हरी गेली खड्ड्यात. आता नाही सोडत मी या बाबूला. चांगली कॉलर पकडून जाब विचारतो. बाबूच नाही, दादाला सांगायला पाहिजे. आता जास्त बडबड करत बसू नको. पटकन पळ, नाही तो कधी पण येईल इथं. हो ठीक हा. आहे. हॅलो, का रे इथं पोहोचायला तुला एवढा उशीर लागतो का? हा, आणि डिलिव्हरी कोण पोहोचवणार? तुझा बाप? ए, तुझी वाट बघायला मी काय तुझा नोकर नाही काय? पटकन येचेल. मी माझ्या पर्सनल कामामध्ये अडकलोय. मला आता यायला नाही जमणार. आपला फोन कट केला. देहाची ती दोरी भक्तीचाच ठेवा. देहाची ती दोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. वा 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 बुवाजी, जोरदार रंगली तुमची मैफल. चला मृदुंग खाली ठेवूया. काय हो, भजी घ्या गरमागरम. क्या बात आहे मीना, भजी वा वा. म्हणजे बाहेर पाऊस, इथे भजी आणि गरमागरम चहा. क्या बात आहे. मीना, हा. तुला कसं जमलं ग किचन मध्ये जाऊन हात खराब करायला? तरीच म्हटलं, अजून टोमणा कसा मारला नाही सरांनी. बाय द वे मी उत्तम स्वयंपाक करते हे विसरलाच वाटतं. अगं असं कसं विसरेन मी? तुझ्या स्वयंपाकाच्या प्रेमात पडून तर हा धोंडा गळ्यात बांधून घेतला मी. काय? म्हणजे तुझ्या स्वयंपाकाच्या प्रेमात पडून लग्न केलं मी तुझ्याशी, असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला काय बोलायचंय ते बोला, मला अजिबात राग येणार नाही.
समोरच्याची बुद्धीच तेवढी असं समजायचं आणि गप्प बसायचं. आणि तसंही आज माझा मूड खूप छान. त्याचीच तर भीती वाटतेय. काय म्हणजे तुझा मूड का छान आहे असं विचारायचंय. मूड चांगला असायला काही कारण लागतं का? अं, तुम्ही भजी खा, तुमचाही मूड उत्तम होईल. okay. आणि तसंही मी ठरवलंय, रेश्मा एकदा लग्न करून आली ना की बाहेरची जबाबदारी तिच्यावर सोपवायची आणि मी मस्त किचनचा ताबा घेणार. अहो ठसका काय, पाणी प्या बरं, पाणी प्या. आणि जरा हावरटपणा कमी करा. हम्म. नमस्कार महेशराव, नमस्कार. या या या, वेलकम वेलकम. या या, बसा. बस. बस. काय या महेशराव, एकटे एकटे भजी खातात? आमका पण बोलवा ना कधीतरी. हो काय बरं झालं आलात, तुमचीच वाट बघत होते. बाहेर एवढा पाऊस पडतोय आणि तुम्हाला यायला बरं जमलं. काय बोलतास तुम्ही? पावसा पाण्याची कोणाक चिंता? माझ्या पोरीचं लग्न असं जवळ येऊन ठेपला शिरला का ना. अहो म्हणूनच ते लग्नाच्या खरेदीचं प्लॅनिंग करायला आले. असा डाव वाटलाय का? हा? डाव नाही म्हणजे असं प्लॅनिंग होतं का असं विचारायचं होतं मला. अहो असं काय करताय, प्लॅनिंग करायलाच पाहिजे ना. आयत्या वेळेला धावा धाव नको. हो. हो ना. हो तुम्ही बसा, मी तुमच्याकरता मस्त गरमागरम भजी घेऊन येते. बाकी जावई बापूंचा काय चालला? काय नेहमीप्रमाणेच उत्तम आहे, व्यवस्थित आहे. त्यांना पण सांगा आता तयारीला लागा. नाही त्याची तयारी जोरदार चालू आहे. हा. समोरच्याने फक्त तयारी दाखवली पाहिजे. अरे त्याच्यात तयारी दाखवण्यासारख्या काय? आम्ही तर कधीपासून तयार असं शिरला का ना. तेच तर, जावई बापूंच्या पोशाखाचं बघायचंय आणि रीतिरिवाजानुसार देणं घेणं बघायला नको. आता किती कमी वेळ राहिलाय नाही का? आका तर जावई बापूंसाठी ना 3 BHK चो फ्लॅट बुक करूचा. ह्या सगळ्या करूचा म्हणजे ते बरोबर होय ना. म्हणजे कसा त्यांका जो फ्लॅट आवडात तो बुक करू शकतो शिरला का ना. अहो ते गाडीचं पण सांगा ना. हो सांगताय ना. हो आम्ही जावई बापूंक एक गाडी पण देऊची ठरवलेला शिरला का ना. वा वा वा, काय मस्त प्लॅनिंग आहे तुमचं. अहो ऐकताय ना, हो. मुलीच्या सुखाकरता आई वडील काय काय करतायत. हे उत्तम स्थळ आहे. हावड्या 1000 माणसांच्या जेवणाची ऑर्डर आहे. मग स्वीटचं काय करायचं? हो रे, त्याचंही बघावंच लागेल आपल्याला. आपण एक काम करूया ना, आपण स्वीटची ऑर्डर आहे ना एखाद्या मिठाईवाल्याला देऊन टाकूया, म्हणजे आपल्या डोक्यावरचा भार कमी होईल. ठीक आहे, म्हणजे संदीपच्या माणसाकडनं सगळी कामं करू. पण मेनूचं काय रे? मेनूचं काय ती प्राची ठरवेल. हा म्हणजे वहिनीनं ते काम एकदम परफेक्ट जमतं. दादा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अरे काय झालं काय, एवढा का घाबरलायस तू? अरे घरातले कुठे? घरातले अरे आई आणि प्राची देवळात गेली आणि इथल्या अभ्यास करते खोली. काय झालं? पण झालं काय? अरे दादा मोठा गेम झालाय. गेम म्हणजे? मी तुम्हाला म्हणालो होतो ना की 20 लाख रुपयांची पैशांची बॅग माझ्याकडून कोणीतरी पळवून घेऊन गेलं. हा त्याचं काय? दादा अरे ती बाबूचीच माणसं होती. आणि मी 100% शुअर की हा सगळा बाबूचाच प्लॅन आहे. बाबेने ना गौरवचा डबल गेम केलाय. त्याला आता मी नाही सोडत. त्याचा ना नरडच धरतो. भावड्या शांत हो. अरे काय शांत राहू? अरे आपल्या भावाला त्यांनी फसवलंय आणि तू गप्पा बसायला सांगतोयस मला? अरे भावड्या मी कुठं म्हणतोय गप्प बस. पण गौरवला ज्या माणसाने फसवले ना त्याला आधी शोध आणि मग बाबूचा गेम करू. दादा संपत बरोबर बोलतोय. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करूया. पण हा यापुढे आता त्याच्याकडे डिलिव्हरी करायला जायचं नाही. सवालच नाही. आपला भाऊ त्याचं काही देणंच लागत नाही. आणि गौरव ते बाबूचे फोन उचलू नको.
बाबूचा फोन. हा फोनवर फोन करतोय. हॅलो, मी एक्झामच्या तयारीमध्ये, मला यायला नाही जमणार. मी नंतर ये. शाबास गौरव. आता जोपर्यंत आम्ही काही सांगत नाही ना, तोवर असंच त्याला टाळत राहा. चालेल. आणि तुझ्याकडून ज्याने पैसे घेतले ना, तो माणूस कसा दिसतो ते मला दाखव. त्या बाबूला सरळ कसं करायचं ना ते मी बघतो. पण तुम्ही त्याला शोधणार कुठून? त्याची काळजी तू करू नको. एवढी वर्ष झाली याच लाईन मध्ये. असा शोधून काढतो तुला बघ. माझ्याकडे त्याचा फोटो आहे. अरे वा, जाऊया बापू पण इले. चला पटकन फ्रेश होऊन घ्या, म्हणजे आपण बाहेर जाऊ मोकळे. शिरला का नाही? कुठे जायचंय आपल्याला? बघा, तुझ्या लग्नाच्या खरेदीसाठी जायचं. म्हणजे कसा तुमच्या मनात जा पसंत येत ना तर आपण खरेदी करायचा. शिरला का नाही? चला चला पटपट आवरा, म्हणजे लग्नाचा पोशाख घ्यायचा, दागिने घ्यायचे, केवढी खरेदी करायची आहे. माझा मूड नाही. बाहेर जाऊन मूड बनवूया. म्हणजे विषय कसो हा, बाहेर गेल्यानंतर मूड ठीक होतात ना तुमचं. शिरला का ना? हे बघा, मी ना थकलोय. माझी इच्छा नाहीये. तुम्हाला जिकडे जायचंय ना तिकडे जा. जी खरेदी करायची ती खरेदी करा. मला नका घेऊन. ठीक आहे? प्लीज फोर्स नका करू मला. तुम्ही जा. अहो पण आम्हाला कसं कळणार तुम्हाला काय आवडतं ते? असत कसा चॉईस करण्यासाठी तुमका येऊचाच लागताला. शिरला काय ना? खरंच दमला असेल तो. होय काय? तुम्ही करा शॉपिंग तुमची चॉईस. असं म्हणता? नाही, मी काय म्हणतो महेशराव, तुमका तरी आमच्या बरोबर येऊचाच लागताला. काय चॉईस करायचा, कसा चॉईस करायचा ह्या कोण ठरवतो? तुमका येऊचाच लागताला. शिरला का ना? माझ्या चॉईसचं काय घेऊन बसतं? आयुष्यात लग्न करून एकदाच हिची चॉईस केली, त्यानंतर हिची चॉईस तीच माझी चॉईस. नाही म्हणजे तुम्ही मीनालाच घेऊन जा. आमच्या घरात तिची चॉईस आहे. फारच विनोदी स्वभाव आहे यांचा. खूप विनोदी आहेत ते. आता कसा करायचा? आपण जाऊयात ना, आपण आटपून घेऊयात खरेदी. यांच्या नादाला लागलो तर लग्न जवळ येईल पण खरेदी काही होणार नाही. आपण निघूयात. ठीक आहे, मग आता उशीर कशाक लावूया. चला मग लगेच श्री गणेशा करून घेऊया. शिरला का ना? आले. येतो वा या. जाऊया बापू, येतो वा. बाबा, काय वाह्यातपणा आहे. मी लग्न करणार आहे हे ठरवून हे मोकळे झालेत. विक्रांत, अरे एंगेजमेंट झालेल्या मुलीच्या आई वडिलांकडून दुसरं काय अपेक्षित करणार आहेस तू? मग माझा विचार कोण करणार बाबा? विक्रांत, जरा शांत हो. आज ना उद्या हे असं होणारच होतं. हे बघा, ते काही असू द्या, मला ही खरेदी वगैरे नाही करायची. मुळात मला लग्नच करायचं नाहीये, तर मी खरेदीला का जाऊ? हे बघ विक्रांत, मला माहिती आहे, मला दिसतंय गोष्टी हाताबाहेर जात आहेत. पण असं चिडचिड करून परिस्थिती बदलणार आहे का? मग काय करू मी बाबा? सांगा ना काय करू? तो गौरव म्हणतोय की गिरिजाच्या मागे मागे फिरू नकोस. हे इथे हात धुवून मागे लागलेत. मी काय करू? बघ, असा फ्रस्ट्रेट होऊ नको. बघ, ही तुझी लढाई, आणि कोणी काहीही म्हणो, ही लढाई तुला तुझ्या पद्धतीने लढून जिंकावी लागणार. मग मी तयार आहेच की, पण ह्यांचं काहीतरी करा आधी. काय करणार आपण? लग्नाची तारीख जवळ येते म्हटल्यावर हालचालींना वेग येणारच ना. काही असू द्या, त्यांना तुम्ही समजावा
की तुम्ही कितीही लग्नाची तयारी केली ना तरी मी लग्न नाही करणार आहे. पण विक्रांत, दुसरं ऑप्शन आहे का तुझ्याकडे? आहे. काय उपाय? लग्नाची तारीख पुढे ढकलायची. अरे आलोच मी. घ्या आलाच. घे प्रसाद घे. अरे तू एकटाच बसलायस, बाकीचे कुठे? बाकी कुठे असणार? असतील त्यांच्या रूम मध्ये. राजी, तू माझ्यासाठी चहा टाक. डोकं खूप जड झालंय मला. चहा प्यायल्याशिवाय बरं नाही वाटत. जा, घेऊन. तुम्हाला ना चहा प्यायला फक्त कारण हवी असतात. आणते. आता काय रे घरात? अरे काका काकी, या ना या. बस बस. बस गोरजनी बस. कधी वेळेवर आला का? रात्रीला आत्ताच सांगितलं चहा घेऊन ये. प्राची, अगं काका काकी सुद्धा आले, त्यांच्यासाठी सुद्धा चहा घेऊन ये. त्याची बाय थोडा आला बिला पण टाका मस्त पैकी शिरला का ना. भाऊ अचानक आलात? ते कारणच तसा घडला म्हणून येऊचा लागला अर्जंट शिरला का ना. अहो लग्नाच्या तयारीला सुरुवात नाही का झाली? मुलाच्या घरच्यांनी तर दागिने पण खरेदी केले, मग आम्ही खरेदीला सुरुवात केली. चांगला 50,000चा पोशाख घेतलाय जावई बापूंसाठी. हो काय बोलतोस तू रजनी? रमाकांत मयेकराच्या मुलीचं लग्न अख्ख्या जगात कळाले. रमाकांत मयेकर म्हणजे काय चीज आता शिरला का ना.